नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर सतीश कदम सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे 1987 पासून खरं तर त्यांनी या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली. मग सुरुवातीचे काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील, काही धार्मिक स्थळांसाठीचं रिस्टोरेशनचं काम असेल आणि त्याच्यानंतर काही कमर्शियल प्रोजेक्ट्स केले आणि त्याच्यानंतर त्यांची वाटचाल चालूच राहिली. जसं मी सुरुवातीला म्हणलं आम्ही तुळजापूरमध्ये आलोय, त्याप्रमाणे तुळजापूर देवीच्या मंदिराच्या रिस्टोरेशनचं काम हे त्यांच्या हातचं झालेलं आहे. त्यामुळे ते एका अर्थानं ती एक वेगळी चर्चा आहे. आणि त्याच्यानंतर अनेक महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी रिस्टोरेशनचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. नंतर दुसरं आता ते ह्या सगळ्या प्रवासानंतर म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि कन्सल्टन्सी केल्यानंतर आता स्वतः त्यांनी, आपण म्हणतो ज्याला आपण पहिली अपार्टमेंट सिस्टीम जेव्हा पूर्वी नव्हती, वाडा संस्कृती गेलेली आणि बंगलो संस्कृती यायची होती, याच्यामधली एक जेव्हा फेज होती तेव्हा तुळजापुरातली पहिली रेसिडेन्शियल अपार्टमेंट एक त्यांच्या हातून घडली. त्यामुळे तोही एक वेगळा प्रवास आहे. आणि आता तो प्रवास बिल्डर डेव्हलपर या कन्सेप्ट मधनं सुद्धा त्यांनी सुरू ठेवलेला आहे. या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूया. आधी थोडं भूतकाळात पासून आपण सुरुवात करूया. ते म्हणजे पहिला प्रश्न आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे तुम्ही आता आलात पण ती येण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं, काय सांगाल? तर माझं जे शिक्षण झालेलं ते 10वी पर्यंत जिल्हा परिषद हायस्कूल तुळजापूर या ठिकाणी झालेलं. त्यानंतर 11वी 12वी तुळजापूरमध्येच केली. त्याच्यानंतर उमरग्याला इंजिनिअरिंग केलं आणि नंतर 1987 पासून बांधकाम फील्डमध्ये मी म्हणजे जॉईन झालं. तर सुरुवातीला मी तुळजाभवानी मंदिरचे जे रिनोव्हेशनचं काम होतं ते पुण्याची कंपनी सुधीर कन्स्ट्रक्शन, श्री सहस्रबुद्धे साहेब हे आमचे ह्या फील्डमधले गुरु, त्यांनी आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची म्हणजे संधी पण दिली आणि पुढं प्रेरणा पण दिली. या अर्थाने की त्या इन बिटवीन त्यावेळेस माझ्या कॉलेजमधले माझे सहकारी गव्हर्नमेंट जॉबमध्ये भूकंपामध्ये 1993 पासून त्यांना जॉईनिंग मिळाली. पण मी ते न करता मी ह्या फील्डमध्ये मंदिरच्या बांधकामाच्या फील्डमध्ये आल्यामुळं हे मंदिरचं काम जे तुळजाभवानीचं आहे ते सुरुवातीलाच मला तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि आई भवानीच्या आशीर्वादाने पुढं मी हे फील्ड काय कंटिन्यू केलं. ते करत असताना वेळोवेळी जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन काही गोष्टी येतील ते शिकून घेऊन परत आपल्या समाजाला किंवा गावच्या लोकांना कसा त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न करत राहिलो. तर हे करत असताना तुळजाभवानीच्या मंदिरचं महाद्वारापासून तर खाली कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, त्याच्यानंतर भवानी शंकर मंदिर, ओवऱ्या, त्यानंतर शिवाजी दरवाजाच्या खालचा भाग, हा सर्व माझ्या अंडर मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सहस्रबुद्धे साहेबांकडे होतो. तो सर्व पूर्ण झाला. तसंच घाटशिळकडे एका अष्टकोनी स्ट्रक्चर बांधलेलं आहे. भक्त ज्यावेळेस सोलापूरहून येतात त्यावेळेस तिथं विश्रांती किंवा थोडंसं बसण्यासाठी म्हणून असं एक अष्टकोनी पूर्ण स्टोन कटिंगमध्ये काम केलेलं आहे. तर ते आम्ही त्या पण काम आमच्या कंपनीमार्फत तेव्हा केलं. 1993ला जेव्हा भूकंप झाला तिथून थोडं कामाचं स्वरूप बदललं. त्यानंतर मग आम्ही माझ्या मित्रांसोबत कन्सल्टिंगची कामं चालू केली तुळजापूरमध्ये. ते करत करत परत नंतरनं आम्हाला अशी संधी मिळाली की आपलं जे काम चालू होतं दगडी काम मंदिरचं, तसंच त्या स्वरूपाचं काम आम्हाला आळंदीच्या घाटाचं मिळालं. त्यामध्ये आम्ही मेघडंबरी, त्यानंतर कमानी आणि दगडी नदीवरचे घाट हे पण काम केलं. ते करत असतानाच आम्हाला परत मला स्वतःला वैयक्तिक एक त्र्यंबकेश्वरला जुनं महादेव मंदिर म्हणून पूर्ण टोटल दगडी बांधकामाचं संधी मिळाली. ते काम मी पूर्ण केलं. त्यानंतर तिथेच काळाराम मंदिरचं नाशिकचं काम पण माझ्याकडं जीर्णोद्धाराचं आलं, ते काम केलं. असे काम करत करत मध्य प्रदेशपर्यंत आम्हाला संधी मिळाली, बडवा वगैरे त्या ठिकाणी लाल दगडामध्ये काम करण्याची. तसंच तुंगारेश्वर पर्वतावरती बालयोगी सदानंद महाराज म्हणून आहेत, त्यांच्या एक मंदिराचं काम माझ्याकडे आलं. असं करत करत परत नाशिक इथे थोडी लाईन चेंज करून बिल्डर लाईनमध्ये जाण्याची संधी आली. मग तिथून पुढं
इथे काही 2-4 प्रोजेक्ट केले पूर्ण बिल्डर लाईनमध्ये. मग आपल्या गावाचा ओढा म्हणून 2004 साली तुळजापूरमध्ये प्रथम, ज्या की त्यावेळेस लोकांना हे कन्सेप्ट माहीत नव्हता अपार्टमेंटचा, आणि लोकांची अशी संकल्पना होती की असं एकाच्या वरती एक कसे काय घरं आपण घ्यायचे. तर त्यांना त्यातनंच समजावून सांगून की आता ही काळाची गरज आहे, जागेचे किमती वाढायला लागल्यात, तुम्हाला ह्या जागेच्या दरामध्ये मी तुम्हाला 1 BHKचा फ्लॅट देतो, अशा दृष्टिकोनातनं ते कन्व्हिन्स करून पहिला 1 BHKचा फ्लॅट मी 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत लोकांना तुळजापूरमध्ये उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर मग परत जे प्रवास सुरू झाला ते आज मी गावामध्ये जवळपास माझ्या एक 10 बिल्डिंग्स अपार्टमेंटच्या झाल्यात. त्यानंतर कन्सल्टिंग चालू आहे, बाकी सर्व कामाचे सुरूच आहे आता. काय बात आहे. म्हणजे तुमचा प्रवास खरं वेगळ्या अर्थानं होता, आणि जसं तुम्ही स्वतःच म्हणाला तसं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद एकदा मिळाला त्याच्यानंतर मग काही मागं वळून बघण्याची गरजच कधी लागली नाही, आणि अर्थात कुणालाच लागणार नाही. आणि त्या महत्वाचं म्हणजे अनेक धार्मिक स्थळांचं काम तुमच्या हातून घडलं, आणि त्याच्यानंतर अर्थात हा सगळा प्रवास अनुभवला. आता मला पुढचा आणखीन एक प्रश्न विचारायचा, म्हणजे जेव्हा हे धार्मिक स्थळांचं काम चालू होतं तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट स्वतः कन्सल्टन्सी म्हणून आपण घेतला असेल, तर तो तुम्हाला आठवतोय का, की जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी अशी सुरू केली तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केला, तर तो कसा केला, कोणता होता, तेव्हा काय आव्हानं अडचणी काही आल्या का, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता बांधकाम क्षेत्र म्हणलं तर बऱ्याच आव्हानं असतात. वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे, वेगवेगळ्या अशा अरुंद गल्लीत किंवा अरुंद ठिकाणी किंवा डोंगर माथ्यावर किंवा काही अशा अडचणीच्या जागेत, तर जे काही साईटवरच्या सिच्युएशन येतील त्याप्रमाणे आम्ही ते कामं पेलून पूर्ण करून लोकांना म्हणजे या क्षेत्रामध्ये सेवा देण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये मी वैयक्तिक विथ मटेरियलचे कामं काही सुरुवातीला केले. त्याच्यानंतर मग स्टोन वर्कमध्ये स्वतःचं काम सुरू केले. तर त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिरातच एक मार्कंडेय ऋषीचं काम सोलापूरची जी संस्था आहे पद्मशाली संस्था, त्यांनी मला दिलं ते काम पाहून. मग तिथे ते त्यांचं एक छोटं मंदिर दगडीमध्येच तयार करून त्यांना दिलं. असं करत मग परत त्र्यंबकेश्वर, नाशिक, बडवा मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर तुंगारेश्वर, परत अशी कामं झाली. बरं, ठीक आहे. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडं, त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम केल्यानंतर अर्थातच अनुभव तेवढे असणार, त्यामुळे त्यातले थोडे थोडे अनुभव आपण एक एक विचारतो. त्यातला पहिला अनुभव म्हणजे पूर्वी काय किंवा आत्ता काय, या सगळ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे, आणि त्यामध्ये हल्ली किंवा पूर्वी अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय, आणि आता जर असतील अकुशल कामगार तर तुम्ही ती कशी परिस्थिती हाताळता साईटवर, काय बघता? आता अकुशल कामगारांना काही गोष्टीमध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, आणि लोकांना कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं हे स्वरूप सांगून त्यांच्याकडनं तसे त्यांच्यावरती सुपरवायझर ठेवतो. सुपरवायझर मार्फत काही काम करून घेतो. वेळोवेळी आपण साईटवरती जाऊन लोकांकडून जसं काही त्यांना अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी असतात त्या लोकांना पुढच्या या काळामध्ये लोकांना ते आपल्याकडे अकुशल कामगार, बांधकाम कामगार यांच्यासाठी आपण त्यांना सर्टिफिकेशन की माझ्याकडे हे लोक काम केले 90 दिवस किंवा 180 दिवस, जे काही जसे असेल त्याप्रमाणे त्यांना आपण हे म्हणजे माहिती करून घेऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलं. बरोबर. आज जसा एक प्रश्न आहे कामगारांचा, तसा आता पुढचा प्रश्न आहे तंत्रज्ञानाचा. कारण जेव्हा माझ्या मते तुम्ही जेव्हा पहिली ड्रॉइंग काढलं असेल ते कागद आणि अगदी हाताने काढलं असेल, आणि आताचं जे ड्रॉइंग असेल ते अगदी सॉफ्टवेअरच्या मदतीने अगदी काही मिनिटांमध्ये होत असेल. तर हा तंत्रज्ञानाचा प्रवास पण तुम्ही बघितलाय. तर आता तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा कसा होतो आजच्या या क्षेत्रामध्ये, आणि पूर्वी कसे त्याच्यात अडचणी यायच्या? पूर्वीच्या काळामध्ये ड्रॉइंग करायचं म्हणजे दिवस दिवस रात्र रात्र त्याच्यात हे करून हाताने ड्रॉइंग करायला लागायचे टेबलवरती, मिनी ड्राफ्टर म्हणा किंवा सेट स्क्वेअर पॅरल हे वापरून. आता काय, आता कम्प्युटर आले, मोबाईलवरती सॉफ्टवेअर आले, कम्प्युटरमध्ये आले, त्यामुळे आता तुम्ही AI टेक्नॉलॉजी आली, त्याच्या मार्फत आपण जसे पाहिजे त्या पद्धतीने लोकांना 3D ड्रॉइंग, 2D ड्रॉइंग असे लगेच उपलब्ध करून देऊ शकतो. बरोबर. हा तंत्रज्ञानाचा खूप म्हणजे बदल झालेला आहे त्या काळात आणि आताच्या काळात. बरोबर.
आता जसं तुम्ही म्हणाला तसं तेव्हा अमोनिया प्रिंटचा वगैरे जमा हो, होता, ammonia एक- print. आणि एक पिलर कागदावरचा शिफ्ट करायचा म्हणजे खरा पिलर शिफ्ट करण्या एवढा त्रास होता तेव्हा. हो. आणि आता कारण अर्थात पूर्ण इरेज करायचं, परत रिड्रॉइंग करायचं, हे बरोबर सर्व गोष्टी होत्या. सगळ्या गोष्टी होत्या. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये आता ज्या प्लॅनवर आपण बोलतोय, तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये प्लॅन किंवा हा रचना आराखडा सगळ्यात अति महत्वाचा असतो. तर त्या प्लॅनचं महत्व तुमच्या नजरेतनं काय सांगाल आणि तुम्ही कसं बघता प्लॅनकडे? नाही, प्लॅन तर आता असं आहे की प्लॅन काढताना पूर्ण म्हणजे काही लोकांचं वास्तुशास्त्रावरती विश्वास असतो. तर त्या वास्तुशास्त्राच्या आणि सायन्सच्या ह्या दोन्हीच्या दृष्टिकोनातनं साईटची सिच्युएशन, प्लॉटचं डायरेक्शन हे सर्व लक्षात घेऊन आपण लोकांना तसं समजावून सांगतो आणि त्याप्रमाणे ड्रॉइंग त्यांना अवेलेबल करून देतो. बरोबर आहे. दुसरं पहिल्या म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोचं पण काम करत होता. हो. तेव्हा कदाचित तुम्हाला एक वाक्य कायम ऐकायला आलं असेल, ते म्हणजे आमचं थोडं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये घर बसवून द्या. हो. तर आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायमच वाटत असेल की आपण दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला दर्जा आणि ते बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता किंवा आता सुद्धा कसा साधता? नाही, याच्यामध्ये काय होतं की समतोल साधताना ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर आपल्याला कराव्याच लागतात. कारण क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करून घर हे काय आयुष्यातलं एकमेव आणि स्वप्नातलं घर असतं. त्याच्यामध्ये बजेट तर ठीक आहे, पण त्याच्यात जे काही क्वालिटी काम करायचे त्यासाठी आपल्याला क्वालिटीकडे लक्ष देणं जरुरीच आहे. आणि बजेट थोडंसं की कॉस्ट कटिंगच्या दृष्टिकोनातनं आपण त्यांना काही जे काही बांधकामाचे साहित्य खरेदी करायचे ते चांगल्या कंपनीचं किंवा आणखीन प्रोजेक्टमध्ये घ्या. एका वेळेस जास्त खरेदी केली तर तुम्हाला स्वस्त मिळून जाईल, अशा दृष्टिकोनातून सजेशन देतो आपण त्यांना. बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडा या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. ते म्हणजे जसं हा तुमचा एक प्रवास आहे, तसंच तुम्ही धाराशिव जिल्ह्याचा पण एक प्रवास एवढ्या वर्षांमध्ये बघितलेला आहे आणि तुम्ही अर्थात महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही विकास किंवा डेव्हलपमेंट काय असतं तेही बघितलेली आहे. आता प्रश्न असा आहे की धाराशिव जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास आता आपल्याला पुढच्या येणाऱ्या 10-15 वर्षात अपेक्षित असेल पुण्या मुंबई सारखा, तर एक इंजिनियर म्हणून असं तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम खऱ्या अर्थानं झालं पाहिजे तर आपण धाराशिवला तेवढ्या टप्प्याने पुढे नेऊ शकतो? तर ती अशी क्षेत्र किंवा सेक्टर कुठले आहेत असं तुमच्या मते? नाही, आता बांधकाम क्षेत्रामध्ये जर विचार करायचा झाला तर आता जसं पुण्या मुंबईमध्ये टाउनशिप आली तसं आपल्या भागात पण टाउनशिप आली पाहिजे. लोकांना सर्व सुविधा एका ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. जॉगिंग पार्क, त्यानंतर प्लेग्राऊंड, त्यानंतर तुमचं क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल, ह्या अशा गोष्टी लोकांच्या म्हणजे आता ते पण लोक मागणी करतात. त्या दृष्टिकोनातून आता लोकांनी ह्या क्षेत्रात पण काम करायला म्हणजे वाव आहे आणि केला गेला पाहिजे. बरोबर आहे. या जीवनशैली सुधारणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आता तुम्ही जसं म्हणला, तर मग ही जबाबदारी थोडी सरकारची पण आहे का, की सरकार काय पावलं उचलू शकतं का इंडिव्हिज्युअल इंजिनियर आणि लोकांचीच ही जबाबदारी आहे? नाही, सरकारचं काम करतच आहे, पण आपण काय करायला पाहिजे की ज्या म्हणजे भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते किंवा गव्हर्नमेंटशी शासनाशी आपण हे करतो, नगरपालिका असेल किंवा आपलं टाउन प्लॅनिंग असेल, ह्या डिपार्टमेंटकडून आपण आपल्या सोयीनुसार त्यांना सजेशन्स देणं, त्याप्रमाणे त्यांच्याकडनं काय DP प्लॅन असेल त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये हे आपण उद्यान म्हणा किंवा काही दुसऱ्या नवीन योजना म्हणा येणार असेल तर त्याप्रमाणे लोकांना त्या क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये रेसिडेन्शियल झोन्स निर्माण करण्याचे सजेशन देऊ शकतो आणि त्याप्रमाणे ते शासनाचा रोल ते करतील. आणि आपण तर आपला जे आपण कन्सल्टंट म्हणून आहे त्यांना तर आपल्याला आपल्या लोकांना सर्व सुविधा किंवा काय जे प्लॅनिंग डिझायनिंग हे सर्व आपल्याला अवेलेबल करून द्यावंच लागेल. दुसरं या क्षेत्रात आता जी पुढची पिढी आहे एका अर्थानं, कारण आता तुम्ही एवढे वर्ष काम करताय त्यामुळे जे फ्रेशर्स येतात, नवीन तरुण इंजिनियर्स येतात, त्यांना एक वडीलधारी व्यक्ती म्हणून, एक सिनियर म्हणून, एक गुरु म्हणून तुम्ही काय गुरुमंत्र द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता कसं आहे, आजकालची पिढी सगळी आधुनिक आहे, तंत्रज्ञानामध्ये जास्त हे करते, तर त्यात काही जुन्या लोकांना काही प्लॅनिंग कशा करत होतात असे विचारतात नवीन मुलं, त्याप्रमाणे आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आता जस्ट माझा मुलगा पण आता आर्किटेक्ट झालेला आहे, तो सांगलीला प्रॅक्टिस करतो, तो पण माझे म्हणजे मार्गदर्शन घेतो. त्याप्रमाणे आपण जे काही साईटच्या सिच्युएशन्स असतील किंवा इंच कसं ड्रॉइंग डिझाईन करताना आपण त्याच्यातला बेनिफिट क्लायंटला मिळवून द्यायचा
किंवा आपलं दर्जेदार काम करताना कशा पद्धतीने त्याचं एक्झिक्युशन करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपण सांगतो पुढच्या पिढीला. बरोबर आहे. पुढचा एक असा अवघड प्रश्न म्हणजे आजपर्यंत एवढ्या हजारो साईट्स केल्यानंतर जर एकच साईट अशी सांगायची झाली का त्या साईट बद्दल की जी तुमची स्वतःची ओळख बनली या तुळजापूरमध्ये, तर त्या साईट बद्दल काय सांगाल? तसं तुळजापूरमध्ये बरेच माझ्या हातून सामाजिक आणि धार्मिक कार्य झालेत. तर शिवाजी महाराजांचा पुतळा हा मी माझ्या स्वखर्चाने, ज्यावेळेस नगरपालिकेकडे नगरपालिका फंड नव्हता किंवा तुळजापूर नगरपालिकेचं असं म्हणणं आलं की आम्हाला हे ग्रिल आणि ब्रिक वर्कमध्ये कंपाऊंड होती, तर ते काही कार्य करू शकत नाही, तर तुम्ही काय याच्यामध्ये करून आम्हाला मदत करताल तर बरेल. त्यावेळेस मी त्र्यंबकेश्वरमध्ये माझं दगडी काम चालू होतं आणि त्याच पिरियडमध्ये माझ्याकडे एक इथं धार्मिक कार्य उद्गलेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे, त्याच्या जीर्णोद्धाराचं पण काम इथल्या ट्रस्टीनी त्या मंदिरच्या आणि काही आमचे मित्र जे की धार्मिक कार्यात सहभाग घेतात त्यांनी सुचवलं की आपल्याला हे मंदिरचं काम करायचंय. तर ते मुद्गलेश्वर महादेव मंदिराचं काम पण आम्ही असंच 5 जण मिळून पुढाकार घेऊन ते जुनं मंदिर जीर्णोद्धार करायचं काम केलं. ते एक आहे. आणि शिवाजी महाराज पुतळ्याचं काम हे माझ्या आयुष्यातलं म्हणजे एक प्रतिष्ठेचं काम मला ते करण्याची संधी मिळाली. आणि ते स्वखर्चाने मला नगरपालिकेने सांगितलं की तुम्ही हे करून द्या आम्हाला, ते मला ते संधी मिळाली आणि ते माझ्या हातून घडलं, याचा मला खूप अभिमान आहे. नाही, नक्कीच. आणि ते पूर्ण बजेट त्यावेळेस नव्हतं, पण त्या बजेट मी अरेंज केलं. माझ्या जे काही फीस मिळायच्या मला कन्सल्टिंगच्या त्या प्लस माझा जो प्रोजेक्ट चालू होता त्यातले काही थोडे हे करून त्या काळामध्ये जवळपास 4 ते 5 लाख रुपयाचा खर्च आला होता मला ते शिवाजी महाराज पुतळ्याचा. कारण पूर्ण दगडी त्याला गलथ्यांचं काम, त्याच्यानंतर त्याला बुर्जाचे दगड, त्यानंतर अशा गोल जवळपास तो डायमीटर 150 फुटाचा डायमीटर होता. तर ते काम आपल्या हातून घडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गावामध्ये प्रतिष्ठा पण मिळाली आणि कामाची ओळख पण झाली. असे अजून बरेच काम आहेत. संभाजी महाराज पुतळ्याचं पण काम आपल्या हातूनच घडलेलं आहे सुरुवातीचं. असे ज्या महाराजांनी खरं महाराष्ट्राने जगाला हेवा वाटावे असे खरं ज्यांच्याकडे किल्ल्यांचं आपण आता उदाहरण देतो, तर त्या महाराजांचं पुतळ्याचं काम करण्याचं किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला सुशोभीकरणाचं काम करण्याची संधी मिळाली, खरंच खूप मोठी संधी होती. पुढचा आणखीन एक प्रश्न असा आहे की धार्मिक स्थळांचं जेव्हा तुम्ही रिस्टोरेशन केलं किंवा त्याच्यासाठी रिलेटेड काम केलं तेव्हा काय काळजी घ्यावी लागते जी इतर बांधकामांच्या वेळेला नसते, त्याला एक वेगळी काळजी घ्यावी लागते, तर तेव्हा काय त्यातलं जरा नियोजनातली हे असेल? त्याचं कसं आहे, आता दगडी काम म्हणलं की हेवी असतं आणि त्याच्यामध्ये जे काही घडाई काम असतं किंवा ते लोडिंग अनलोडिंग हँडलिंग काम असतं, उचलून ठेवणे असतं, लोकांची तिकडं ये जा असते, तर त्यावेळेस आपल्याला विशेष काळजी घेऊन ते काम म्हणजे आपल्या सुपरविजनमध्येच ते करायला लागतं. म्हणजे का असं दुसऱ्याला सांगून आणि असं नाही होत. आणि ते पुन्हा त्या मंदिराला वाटलं पण पाहिजे जुन्यासारखं ते दिसलं पाहिजे. अगदी ते जसं मॅचिंग. आता आपण हा विषय का बोललात, तर आता असं आहे की जे आता आम्ही महादेवाचं मंदिर जे केलं खाली मुद्गलेश्वर, जुनं कोणतं आणि नवं कोणतं हे आपण आज जर गेलात तर तुम्हाला ओळखता पण येणार नाही की हे जुनं काम आहे आणि हे नवीन काम. सेम टू सेम मॅचिंग काम केलेलं आहे. आणि त्याच्यात परत कमानी मागच्या कमानी नव्हत्या, त्या कमानी आपण पुढे आणल्या, कमानी केल्या. त्यानंतर हाफ राऊंड मध्ये ते पायऱ्याची कन्सेप्ट आपण तिथं केली. काय होतं अगोदर की पूर्वी सरळ पायऱ्या होत्या आणि उंच पायऱ्या होत्या. त्याच्यामध्ये काय लोक साईडला जाताना वरती मंदिरात तोल जायचा प्रसंग व्हायचा, पडायची लोक. तर आपण जे ते हाफ सर्कल केल्यामुळे कुठल्याही बाजूनीच वरती चढा, लहान मुलं वयस्कर माणसं ते पडणारच नाही. असे तिन्ही बाजूने आपण अर्धगोलाकार पायऱ्या केल्यामुळं ते खूप सोयीचं झालं आणि ते जुन्याला मॅचिंग होऊन गेलं ते सगळं. बरोबर बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील जेव्हा निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, घेतलं पाहिजे? नाही, स्टीलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता जे काही कंपन्या आल्यात तर त्या कंपन्यांना जे म्हणजे शासनाचं मानक आहे त्याप्रमाणे स्टील म्हणजे करतात आहेत. तर त्यातल्या त्यात आम्ही काय बघतो की त्या कंपनीचा पूर्वीचा इतिहास, त्या कंपनीची सर्व्हिस, त्या कंपनीने जे काही आपल्याला मानक आहेत त्याप्रमाणे ते कसोटीला उतरतं का, तर ह्या दृष्टिकोनातून पाहून आम्ही ते स्टीलचं वापरण्याचं रिकमेंडेशन करतो. आणि आयकॉन स्टील कधी वापरलंय? हो, पुष्कळ. माझ्या प्रोजेक्टमध्ये
आता 5-5, 6-6 मजली बिल्डिंग आहेत माझ्या. त्या बिल्डिंग मध्ये मी आयकॉन स्टील वापरलेलं आहे. बरं. क्वालिटी चांगली आहे, लवचिकता आहे आणि बाकी सर्वच दृष्टिकोनातनं मजबूत पण आहे आणि नवीन जे मानक आहेत गव्हर्नमेंटचे त्याला ते खरं उतरत आहे. आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल काही सर्व्हिस खूप चांगली आहे. तुळजापूर मधले जे डीलर आहेत श्री डोंगरे म्हणून आहेत, ते सर्व्हिस एकदम उत्तम प्रकारे देतात. वा. त्यांचं काय अडचण नाही. सो हे होते सिनियर इंजिनियर सतीश कदम सर. आणि मी जसं सुरुवातीला म्हणलं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा इतक्या वर्षांचा म्हणजे 30-35 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव असतो एखाद्या क्षेत्रातला, तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखे तेवढेच अनुभव असतात. तो प्रवास फार रंजक असतो आणि तुम्ही या सगळ्याबद्दल आम्हाला फार विस्तृतपणे आणि फार महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, पर्यायानं देश सेवा घडावी, हेच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.